साहेब, आज आदिवासी दिन आहे. मोठा जल्लोषात कार्यक्रम मालेगाव काय रूपरेषा? 9 ऑगस्ट जगाच्या पाठीवर आजचा शुभ दिवस, जागतिक आदिवासी दिवस आणि त्याच्यासोबतच क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो. मालेगावच्या पासून संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पातळीवर किंबहुना जगाच्या पाठीवर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा शुभ दिवस साजरा केला जातो आहे. आज मालेगाव शहरामध्ये संपूर्ण तालुक्यातनं आदिवासी बांधव एकत्रितपणे येऊन त्या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांची प्रगती झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातनं अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी बांधवांना जातीचे दाखले देणे, आदिवासी बांधवांना जे वनपट्टे यापूर्वी मिळालेले होते ते वनपट्टे देत असताना त्यांचे 7-12 उतार्यावर पोट खराबा म्हणून ते क्षेत्र त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून पाठीमागच्या काळापासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये याचा पाठपुरावा करण्यात आला आणि पोट खराबा असलेलं क्षेत्र ज्या ठिकाणी प्रत्यक्ष ते वहिती झालेलं आहे, तो वहितीचा 7-12 उतारा आपण त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना देतो आहे की ज्यामुळे त्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. कर्ज घेण्याच्यासाठी ते शेतकरी त्या ठिकाणी इलिजिबल होणार आहे. त्याच्यासोबतच ज्या आदिवासी बांधवांच्या पाल्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली, त्याच्यामध्ये शिक्षण असेल, खेळ असेल किंवा सामाजिक दायित्व असेल, त्यांचाही सन्मान आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. आणि एकंदरीत काय तर आदिवासी बांधवांची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आज अतिशय छान कार्यक्रम मालेगावमध्ये सर्व आदिवासी बांधव आणि सर्व समाजाच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे. साहेब, मालेगावचं एक मच्छीमार ज्याने पण तुम्ही सत्कार हो, आपण बघितलं असेल की पाठीमागे गिरणा नदीच्या तिकडे जे काही 15 मच्छीमार अडकले होते, त्या मच्छीमारांना तिथून सोडवण्याच्या दृष्टिकोनातून शासन पातळीवर पूर्ण नियोजन केलं जात होतं. तत्राप नावाचा एक आदिवासी बांधव की ज्याने जीवाची बाजू लावून त्या ठिकाणी त्या अडकलेल्यांना अन्न, भोजन, पिण्याचं पाणी स्वतःच्या जीवावर खेळून त्याने ते पोचवण्याचं काम केलेलं होतं. त्याचाही सन्मान आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी करतो. पाठीमागच्या काळामध्ये नाशिक जिल्हा पातळीवरनं एक सुपर 50 नावाचा एक प्रकल्प आम्ही राबवला होता की ज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन टॉपर 50 विद्यार्थी निवडण्यात आले. त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे नाशिकला त्यांच्या कॉलेजची व्यवस्था करण्यात आली, निवासाची व्यवस्था करण्यात आली, भोजनाची व्यवस्था करण्यात आली, त्यांना क्लासेसची व्यवस्था करण्यात आली आणि अतिशय कष्टपूर्वक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.